आणि आधार ज्ञान बुद्धिदान आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्यासे चतुर्थ तरंगामध्ये तत्वदृष्टी, पाचव्या तरंगांवर उपासना करून अदृष्टी, नंतर तर्कदृष्टी सहाव्या तरंगामध्ये मुक्त झाले. आणि त्याच्यानंतरही त्याने प्रमाणासंभावना प्रमेयासंभावना दूर करण्यासाठी त्या इथं प्रमाणासंभावना नाहीच, प्रमेयासंभावना. तर प्रमेय संभावनेची निवृत्ती करण्यासाठी त्यांनी पुन्हा पुन्हा या शास्त्रांचा उहापोह केला. त्याच्यामध्ये साधक बाधक विचार करून सर्व सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार अशा प्रकाराने त्याचा निश्चय झाला. आणि बुद्धिनिश्चय आत्मज्ञान असं त्याला स्थिती प्राप्त झाल्यानंतर तो आपल्या ज्या राज्याचा परित्याग करून ते परत गुरुग्रही आले होते, तर तिथून गुरुग्रहातून तो परत आपल्या पित्याला भेटण्यासाठी जातो. अशा प्रकारचं चिंतन चालू आहे. तर्कदृष्टी पित्यास भेटण्यास जातो. त्याच्यामध्ये असे आता आपणही परत आपलं सर्व कार्य झाल्यानंतर घरी जातो आणि तो पण घरी गेला, तर त्याच्या घरी जाण्यात आणि आपल्या घरी जाण्यात भेद आहे का? त्याचं जे घरी जाणं होतं ते त्याला घरी कोणी नेलं? त्याच्या स्वेच्छेने नेलं का प्रारब्धाने नेलं? प्रारब्ध बलाने तो घरी गेला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. प्रारब्ध बल, आता त्याचं प्रारब्धाचं जे बल होतं तर ते त्याचं मंद प्रारब्ध होतं का तीव्र प्रारब्ध होतं? वास्तविक त्यांनी काय करायला पाहिजे होतं? तिकडं तर ऋषिकेशला गंगा काठावर जाऊन निवांत जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखभोगार्थ त्याने निर्विकल्प समाधीचा अभ्यास करायला पाहिजे होता. पण त्याऐवजी तो मात्र ज्ञान होऊनही पुन्हा आपल्या घरी गेला. गुरुग्रहातून त्याचं आगमन पुन्हा आपल्या पितृग्रहामध्ये झालं. याला कारण काय? त्याचं प्रारब्ध मंद आहे का प्रारब्ध तीव्र आहे एवढं सांगा. ज्या ज्ञानवान पुरुषाची अधिक भोगाधिकांमध्ये प्रवृत्ती होते किंवा अधिक प्रवृत्ती होते, त्याचं प्रारब्ध मंद आहे असं समजलं जातं, आहे की नाही? म्हणून त्याचं प्रारब्ध मंद होतं. म्हणजे त्याच्या प्रारब्धात जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाऐवजी त्याच्या ठिकाणी अधिक प्रवृत्ती होण्याची शक्यता होती. म्हणजे ते प्रारब्धच काय करत असतं? स्वामी महाराज सांगायचे की जीवाला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रारब्ध हे आतूनच प्रयत्नाची जुळवाजुळव करीत असतं. त्या न्यायाने तो पुन्हा आपल्या घरी गेलेला आहे. म्हणजे त्याला स्वतः म्हणजे प्रयत्नसुद्धा त्याचं प्रारब्धच करून घेत असतं. तुम्ही म्हणा तो गेला नाही का परत जाण्यासाठी काही प्रयत्न नाही करावे लागले का त्याला? तर ते प्रयत्नसुद्धा कोणाच्या द्वारा होतात? याला ऐकांतिक प्रारब्धवाद म्हणतात. ऐकांतिक प्रारब्धवादामध्ये सांगितले. योग वासिष्ठ सारख्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रारब्धाला जो मांडलेलं नाही, त्यांनी सर्व भर प्रयत्नावर दिलेला आहे की प्रयत्न. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषींनी रामाला प्रारब्ध आणि पुरुषार्थ या विषयावर सांगताना
प्रारब्धापेक्षा पुरुषार्थ बलवान आहे असं सांगितलं. मधुसूदन सरस्वतीने जे गीताभाष्य लिहिलं तर त्या म्हणजे मधुसूदनी टीका किंवा त्याला गूढार्थ दीपिका, त्या गूढार्थ दीपिकेमध्ये त्यांनी मला वाटतं 16व्या किंवा आता आपला जो 17वा अध्याय चालू होईल 16व्या किंवा 17व्या अध्यायामध्ये त्यांनी पूर्णपणे पुरुषार्थ हा प्रारब्धावर मात करतो असंच मानलेलं आहे. परंतु सामान्यपणे आभासवादाचे अधिकारी हे कोणते, मंद किंवा मध्यम अधिकारी हे, तर त्यांना प्रारब्ध कशासाठी सांगतात तर अज्ञान जनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुती. अज्ञानी लोकांना बोध व्हावा आणि आता प्रयत्न करूनही जेव्हा एखाद्या गोष्टीत यश येत नाही त्यावेळेला त्यांना काय होतं, फार दुःख होतात, क्लेश होतात आणि ते ज्ञान होऊ नये म्हणजे त्यांचं स्वतः उत्थान होऊ नये म्हणून श्रुतीमातेनं या ठिकाणी प्रारब्धाला पुढं केलेलं आहे. प्रारब्ध पुढं केलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्ध आधी नाहीत, मी असंग निर्विकार आत्मा आहे असा बोधात तो राहू शकतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं चिंतन सांगतात. म्हणजे जरी वेदांत असला तरी प्रत्यक्ष अनुभूती काय आहे याला महत्त्व आहे. तर त्या अनुभूतीमध्ये पूर्वसंस्कार किंवा आपल्या ठिकाणी सात्विक धैर्य किंवा अंतःकरणाची सूक्ष्मता, एकाग्रता इत्यादी धर्म जर कमी पडत असतील तर हा पुरुष विदेहमुक्तीला जाणार असतो ना, ज्ञानवान पुरुष, तो दुसरीकडे कुठं जात नाही. न सभूयोभिजायते. तेव्हा भले तुला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळालं नाही तरी तुझी जीवनमुक्ती अबाधित आहे एवढं सांगतात. कारण का, प्रारब्धाचं वैचित्र्य आहे. ज्ञानवान पुरुषाचं प्रारब्ध कोणाचं कसं असेल हे काही सांगता येत नाही. तेव्हा ह्या सर्व गोष्टी प्रारब्धावर सोपवून द्याव्यात. अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा अधीन आणि मनुष्याने आपल्या आत्मस्थितीत राहावं किंवा आत्मस्थितीचा जो निश्चय झालेला आहे त्या निश्चयात राहावं. कारण याच्यामध्ये निश्चयाला महत्त्व आहे, क्रियेला काही महत्त्व नाही. कारण ज्ञानोत्तर होणाऱ्या ज्या क्रिया आहे त्या क्रिया कोणत्याही प्रकारच्या झाल्या तरी त्या असंग आत्म्याला लिप्त करत नाहीत. नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाती कर्मभिर्न सबद्धते. कर्माने तो बद्ध होत नाही कारण ती कर्म कशी प्रारब्धवशात आणि त्यांचा वेग कुठपर्यंत आहे, फक्त देहांत होईपर्यंत, देहपात होईपर्यंतच त्यांचा वेग आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून या ठिकाणी त्याच्या अनुरूप ही गोष्ट सांगतात की तर्कदृष्टी हा पित्याला भेटण्यास जातो. नंतर शेष प्रारब्धाने त्यास लवकर घरी जाऊन वडील व मातोश्रीत भेटावे अशी इच्छा उत्पन्न झाली. याचा अर्थ आपण असा आदर्श घ्यायचा नाही की जसं तर्कदृष्टी आहे त्या तर्कदृष्टीनं तसं 6 तरंग झाल्यानंतर आपलीही तशाच प्रकारची स्थिती आहे असं मानण्याचं काही कारण नाही. शेष प्रारब्धाने, बरं ही गोष्ट कोणाला कळेल, आपल्याला घरी घेऊन चाललं, हे शेष प्रारब्ध घेऊन चाललं की आपल्या अंतःकरणातल्या वासना घेऊन चालल्या हे कोणाला कळेल, स्वतःलाच कळेल. हा स्वसंवेद्य विषय काल परवा गेलं चिंतन. नंतर शेष प्रारब्धाने त्यास लवकर घरी जाऊन वडील व मातोश्रीत भेटावे अशी इच्छा उत्पन्न झाली. तर्कदृष्टी कृतकृत्य झाला असता त्यास पुन्हा इच्छा कशी उत्पन्न होईल असे कोणी म्हटल्यास. आता तुम्हाला असं वाटेल तो जर कृतकृत्य झाला होता, इच्छा केली ते पावलो आणि कृतकृत्य झालो, न मे कर्तव्यम विद्यते क्वचित, मला काही कर्तव्य राहिलं नाही असं म्हणतो आणि पुन्हा तुम्ही म्हणता की त्याला इच्छा उत्पन्न झाली की आपल्या आईवडिलांना भेटावं. अशी इच्छा कशी उत्पन्न होईल जर त्याला ज्ञान झालं होतं तर, अशी कोणाला शंका येईल. असे कोणी म्हटल्यास ज्ञानवानाचा सर्व व्यवहार अज्ञानाप्रमाणे प्रारब्ध बलाने होतो हे पूर्वी तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर व्यवहाराच्या वेळी सांगितलेच आहे. जसं ज्ञानवान जितका खातो तितका जर अज्ञानी खात असला तर दोघांच्यात भेद काय, तर ते याच्यामध्ये दोघांचं आरोग्य समान आहे म्हणून खातो. ज्ञान आणि प्रारब्ध यांचा कोणताही विरोध नाही. कारण प्रारब्ध बोध स्वानंदे एका घरी नांदती दोघे. प्रारब्ध आणि ज्ञान हे दोन्ही एका घरात आनंदाने राहू शकतात. एकाच अंतःकरणामध्ये हे दोन्ही आनंदाने महापुरुषाच्या, ज्ञानवान महापुरुषाच्या अंतःकरणात प्रारब्धाचा भोगही होत असतो आणि त्याची ज्ञानरूपताही अखंड अबाधित निरंतर जशीच्या तशी असते. त्याचप्रमाणे तो का गेला तर त्याच्या प्रारब्ध शेषामुळं तो परत घरी गेलेला आहे. आणि हा जो व्यवहार झाला तर जसा अज्ञानाचा घडतो तसाच ज्ञानीपुरुषाचाही, म्हणजे अज्ञानाला जशी इच्छा होते तशी ज्ञानीपुरुषालाही इच्छा होते. तर अज्ञानाला जी इच्छा होते त्याच्या ठिकाणी आपल्याला जी इच्छा होते तर ती कर्तव्य, मला हे कर्तव्य आहे आणि याच्यापासून मला अमुक एक फल मिळणार आहे या रीतीनं होते. कारण त्याला असंग आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही. आणि यांना जी इच्छा होते ती काय आहे, असंग आत्म्याचं ज्ञान होऊनही
प्रारब्ध बलाने ज्ञानवान पुरुषाला इच्छा होते, तेव्हा ज्ञानवान पुरुषाच्या व्यवहाराला कोणताही नियम नाही. हे पाठीमागं आपण ज्ञानोत्तर तत्त्वदृष्टीचं जीवन कसं होतं, तत्त्वदृष्टी म्हणजे चौथ्या तरंगातला जो अधिकारी, त्याच्याविषयी आपण विचार केला. म्हणून तर्कदृष्टीस प्रारब्ध बलाने इच्छा झाली. यात विशेषते काय? तर्कदृष्टीलाही घरी जाण्याची इच्छा झाली, त्याच्यात विशेष काय घडलं? काही नाही. काही शास्त्रकारांनी ज्ञानवानाची इच्छा होत नाही असे म्हटले आहे. त्याचा अभिप्राय असा नाही की ज्ञानवानाचे अंतःकरण पदार्थाच्या इच्छारूप परिणामास प्राप्त होत नाही, म्हणजे इच्छा होत नाही असे नाही. आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानवानाला, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. तर कोणतं? न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या थारा किंवा अंतरी झाला थारा किंवा अंतरी या थारा आनंदाचा. या अभंगावरून पाहिलं तर ज्ञानवान पुरुषाला इच्छा होणं संभवनीय नाही. काही शास्त्रकारांनी ज्ञानवानास इच्छा होत नाही असे म्हटले आहे. त्याचा अभिप्राय असा नाही की ज्ञानवानाचे अंतःकरण पदार्थाच्या इच्छारूप परिणामास प्राप्त होत नाही. त्याला इच्छा होत नाही म्हणजे अंतःकरणाचा इच्छारूप परिणाम. कारण काय, अंतःकरणाचा एखादी इच्छा उत्पन्न व्हायची म्हणजे अंतःकरणाचाच इच्छारूप काय झाला? परिणाम झाला. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथारूप त्याला म्हणतात परिणाम, किंवा त्यालाच अंतःकरणाची काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. तर अंतःकरणाची इच्छारूप वृत्ती होत नाही असं काही म्हणता येणार नाही. शास्त्रकार जरी म्हणत असले ज्ञानवान पुरुषाला इच्छा उत्पन्न होत नाही, तेव्हा त्या शास्त्रकारांचा म्हणण्याचा अभिप्राय असा नाही का ज्ञानवान पुरुषाचं अंतःकरण इच्छारूप परिणामाला कधीच प्राप्त होत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय नाही. कारण अंतःकरणाचे इच्छाधिक सहज धर्म आहेत. अंतःकरणाच्या ठिकाणी इच्छा होणं हा काय त्याचा स्वाभाविक सहजच धर्म आहे. अंतःकरण म्हणलं की त्याच्या ठिकाणी इच्छा होणारच. जरी अंतःकरण भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहे असे मागे पुष्कळ वेळा सांगितले आहे, तरी त्यात रजोतमोगुण मुळीच नाहीत असे नाही, थोडे आहेतच. आता तुम्ही सांगता की अंतःकरण हे काय आहे? पंचमहाभूताच्या सत्वगुणाचा, पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून अंतःकरण बनतं. आपण पंचीकरणामध्ये पाहिलं. म्हणजे याचा अर्थ अंतःकरण हा काय? पंचमहाभूताच्या सत्वगुण काय? कोणत्या? अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून अंतःकरण झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ होतं सत्वगुणाचाच परिणाम काय आहे? अंतःकरण आहे. पंचमहाभूताच्या सत्वगुणाचाच परिणाम अंतःकरण आहे. या म्हणण्याचा अर्थ असा कधी घ्यायचा नाही का केवळ पंचमहाभूताचे सत्वगुणच त्याच्यामध्ये आहे. अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुणसुद्धा आहेत, परंतु ते काही कमी प्रमाणात आहेत. रजोतमोगुण मुळीच नाहीत असे नाही, थोडे आहेतच. अंतःकरण हे केवळ सत्वगुणाचेच कार्य असते तर त्याच्या ठिकाणी चंचलता, कामक्रोधादी रजोगुणांच्या वृत्ती आणि मूढतादी तामसी वृत्ती या झाल्याच नसत्या. म्हणून अंतःकरण हे केवळ सत्वगुणाचे कार्य नाही, ते तिन्ही गुणांचे कार्य आहेत. परंतु ते तिन्ही गुण सर्वांच्या अंतःकरणात सारख्या प्रमाणात नसतात, न्यूनाधिक असतात. आता सांगतात अंतःकरण, कारण काय? जर सत्वगुणाचं कार्य असेल तर सत्वगुणाचं कार्य काय राहतं? अंतःकरण. मग अंतःकरणामध्ये काय राहणार? सत्वात संजायते ज्ञानम किंवा सुखसंगेन बध्नाती. फक्त आनंद आणि ज्ञान एवढंच सत्वगुणाचे धर्म आहेत. म्हणजे त्या पुरुषाचं अंतःकरण जर केवळ सत्वगुणाचं अंतःकरण असेल तर त्याच्यामध्ये केवळ सुख आणि ज्ञानच राहणार, दुसरं कोणते धर्म राहणारच नाही. परंतु अशी गोष्ट नाही, कारण कोणत्याही गोष्टी अनुभवाच्या विरुद्ध बोलता येत नाही. जसं भगवान रामचंद्र प्रभू सीतामाईचं ज्यावेळेला अपहरण रावणाने केलं त्यावेळेला ते वृक्षवल्लीला आलिंगन देत त्या ठिकाणी दुःखी कष्टी होतात की नाही? मग आता कष्टी होणं ही काही सत्वगुणाची वृत्ती आहे का? त्या ठिकाणी मन जे आहे कधी कधी मूढतेला प्राप्त होतात. वृक्षवेलीला आलिंगन देणं म्हणजे मूढता आली की नाही त्या ठिकाणी, किंवा अंतःकरणवृत्ती अनेक भूत भविष्याच्या विचाराने दोलायमान होते, त्यावेळेला तो रजोगुणाचाच परिणाम आहे की नाही? म्हणजे मन अंतःकरणवृत्ती चंचल होणं हा रजोगुणाचा परिणाम आहे आणि मूढतेला प्राप्त होणं हा तमोगुणाचा परिणाम आहे. याचा अर्थ ते तर अवतारी महापुरुष होते की नाही?
तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी चांचल्य आणि मूढता या ठिकाणी आपातता का होईना आलेली दिसते की नाही. स्वामी महाराज सांगायचे की केवळ अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य नाही, कारण कोणतंही जे प्रकृती कार्य असतं त्या प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे आणि प्रकृतीच्या 3 गुणांचंच कार्य प्रत्येक पदार्थ आहे. म्हणजे कारणगुण हा कारणगुण हा कार्यानुवर्तनते. कारणाचे गुण कार्याचं काय करतात, अनुवर्तन करतात. म्हणजे कारणामध्ये जर 3 गुण आहेत, तीन गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे 3 गुणांची साम्यावस्था राहते. आणि कार्य कधी उत्पन्न होतं तर ज्या वेळेला प्रकृतीमध्ये काहीतरी वैषम्य निर्माण होतं, आहे की नाही. म्हणजे पहिल्यांदा प्रकृती अवस्थेमध्ये समजा सत्व रज आणि तम हे 3 गुण समान असले तर 33.33 काय असं तुम्हाला म्हणता येईल. आणि त्यावेळेला त्यांचे समान, त्यावेळेला हे कार्यरूप प्रपंच दिसतच नाही, सर्व कार्य कारणामध्ये लीन झालेलं असतं. परंतु ज्यावेळेला हा व्यवहार होतो त्यावेळेला त्याच्यात विषमता निर्माण झाल्याशिवाय त्याला म्हणतात प्रकृतीमध्ये क्षोभ होतो. आणि त्या प्रकृतीमध्ये क्षोभ झाला की हे कार्य निर्माण होतं. याचा अर्थ ह्या प्रत्येक कार्यामध्ये सर्व 3 गुण असतातच. त्या स्वामी महाराज सांगायचे की कोणतंही सोनं आहे तर त्या सोन्यापासून जेव्हा आपल्याला अलंकार करतात, मूळ सोनंच आहे. ते कसं आहे, त्याला काय म्हणतात 16 नंबरी सोनं, 52 कशी सोनं. तर ते बरोबर आहे ना. आताच्या काळात 24 कॅरेट ना, तर ते जे सोनं आहे ते शुद्ध असतं. पण ज्या वेळेला आपल्याला अलंकार बनवायचा तर त्या अलंकारामध्ये काहीतरी हिनकस, त्याला डाक म्हणतात, ते डाक किंवा हिनकस भाग जर मिश्र केला तरच त्याच्यापासून अलंकार बनतो, केवळ शुद्ध सोन्यापासून होत नाही. तसं हे जेव्हा अंतःकरणरूपी कार्य आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय आहे, सर्वच्या सर्व हे 3 गुण असणारच. फक्त काय आहे की रजोगुण आणि तमोगुण हे कमी आहेत आणि अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे, एवढाच त्याचा अर्थ. म्हणजे ज्ञानवान पुरुषाला अंतःकरण आहे की नाही, जर त्याचं अंतःकरणच राहिलं नाही, ते अंतःकरण त्याला सोडूनच गेलं तर त्याला काय म्हणू आपण, मरण असं म्हणू, आहे की नाही. आणि तो तर जिवंत आहे, जीवनमुक्त असं त्याला म्हणतात. याचा अर्थ जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी अंतःकरण असतं. आणि अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला जसे अज्ञानी पुरुषाला प्रतीती येते तशी जगताची प्रतीती येते. अज्ञानी पुरुषाला जशा इच्छा संभवतात प्रारब्ध बलाने त्याच्या ठिकाणी देखील इच्छा संभवतात. इच्छा संभवत नाही असं जेव्हा शास्त्रकार म्हणतात तेव्हा त्याच्या ठिकाणी अंतःकरणाचा इच्छारूप परिणाम होतच नाही असं तुम्हाला म्हणण्याचं कारण नाही. अंतःकरण हे जर सत्वगुणाचेच कार्य असते तर त्याच्या ठिकाणी चंचलता, कामक्रोधादी रजोगुणांच्या वृत्ती आणि मूढतादी तामसवृत्ती ह्या झाल्याच नसत्या. केवळ सत्वगुणाचं कार्य म्हणलं तर त्याच्या ठिकाणी अंतःकरणवृत्ती चंचलही झाली नसते आणि मूढही झाली नसती. म्हणून अंतःकरण केवळ सत्वगुणाचे कार्य नाही, 3 गुणांचे कार्य आहे. अंतःकरण काही सत्वगुणाचंच कार्य आहे असा त्याचा अर्थ नाही, ते 3 गुणांचं कार्य आहे. परंतु ते 3 गुण सर्वांच्या अंतःकरणात सारख्या प्रमाणात नसतात, न्यूनाधिक असतात. काहींच्या अंतःकरणात सत्वगुण जास्त असतो, काहींच्या तमगुण असतो, काहींच्यामध्ये सत्वगुण अधिक असतो. एका गुणांचं आधिक्य, 2 गुण काय खाचती एकदरी उन्नती. आपण पाहिलं 14व्या अध्यायामध्ये रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवती भारत. सत्वम रजस नाही काय नाही, ते झालं, ते पाहिजे. अभिभूय सत्वम भवती भारत. सत्वम तमश्चाभिभूय काय आता सांगा. भारत पुढं नाही, त्याच्या मग त्याच्या आधीचे घ्या. म्हणजे थोडक्यात काय, आता श्लोक आठवला तर चांगलंच झालं असतं. रजोगुण कधी कधी ह्या 2 गुणांना अभिभूत करतो, कधी तमोगुण 2 गुणांना अभिभूत करतो, सत्वगुण कधी 2 गुणांना अभिभूत. 2 श्लोक आहेत मला वाटतं त्याचे. रजसत्वम तमश्चैव तमसत्वम तथा तमसत्वम रजस्तथा. हां, तर याच्यामध्ये हा एकच श्लोक आहे ना, तर याच्यामध्ये 1 गुण उन्नतीला प्राप्त होतो आणि 2 गुण जे आहेत ते अवनत होतात. परंतु ते गुण सर्वांच्या अंतःकरणात सारख्या प्रमाणात नसतात, न्यूनाधिक असतात. त्या गुणांच्या न्यूनाधिकतेमुळे सर्वांचे स्वभावही विलक्षण आहेत. गुणांची जशी न्यूनाधिकता असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचा स्वभावसुद्धा काय आहे, विलक्षण आहे.
यावरून जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत रजोगुणाचा परिणाम जी इच्छा तिचा अभाव होणे शक्य नाही. मग जोपर्यंत ज्ञानवान पुरुष जरी असला अंतःकरण आहे तर रजोगुणाचा परिणाम जी इच्छा तिचा नाश होणं अशक्य आहे. मग ज्ञात्याला इच्छा होत नाही या शास्त्रवाक्याचा अभिप्राय तरी काय? आणि तर शास्त्रकार म्हणतात ज्ञानवान पुरुषाला इच्छा होत नाही, आणि इकडं तर असा अनुभवात असं दिसतं किंवा युक्तीला उपपत्ती नाही पाहिलं तर कोणीही जरी असला तर जोपर्यंत ह्या शरीरात अंतःकरण आहे तोपर्यंत त्याला इच्छारूप वृत्तीचा अभाव होणं शक्य नाही. आणि शास्त्रकार तर म्हणतात त्याच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. मग याचा काय समन्वय? त्यात काम नाही झालो पाही रिकाम. दुसरा एक अभंग आहे, आता तो मला लक्षात येणं. त्याच्यामध्ये असं आहे का, ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची. ऐका, त्याची वासना म्हणजे इच्छाच ना, तर इच्छापूर्ती मुळासहित गेली असं सांगतात ना. वासना त्याच्या अंतःकरणात राहत नाही, म्हणजे तो निर्वासन असतो. मग निर्वासन पुरुषाला इच्छा होईल का? इच्छा होणार नाही असं पण सांगतात. काय ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची. नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. मन हे निश्चळ, म्हणजे इच्छा नाही ना, मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उने काही निज सुखा. तुका म्हणे त्याचे पायी पाय पोसणं, तुका म्हणे त्याचे पायी पाय पोस होण्या वास करीणं तेथे असं सांगतात. तर इथं आता जेव्हा शास्त्रकार म्हणतात ज्ञात्याला इच्छा होत नाही या शास्त्रवाक्याचा अभिप्राय तरी काय? ज्ञानवान पुरुषाला इच्छा होत नाही या म्हणण्याचा अर्थ काय समजायचा? तर त्याचा अभिप्राय इतकाच की ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांना इच्छा होतातच. ज्ञानालाही इच्छा होते, अज्ञानालाही इच्छा होते. त्यात अज्ञानी इच्छाधिक आत्म्याचे धर्म समजतो आणि ज्ञानी काम संकल्प संदेह राग द्वेष श्रद्धा भय लज्जा आणि इच्छादी सर्व धर्म अंतःकरणाचे परिणाम आहेत, आत्म्याचे नाहीत असे निसंदेह जाणतो. आता अज्ञानाला इच्छा होते आणि ज्ञानाला इच्छा होते, तर या ठिकाणी अज्ञानी पुरुष काय समजतो? इच्छा हा धर्म हे अंतःकरणाचा, तो काय समजतो? आत्म्याचा. मला इच्छा झाली असं त्याला काय अध्यास आहे की नाही. तो अध्यासामुळं काय समजतो? अंतःकरणाचे धर्म आत्म्याचे आहेत असं अज्ञानी समजतो. आणि ज्ञानवान पुरुष जो आहे तो श्रद्धा असो, विचिकित्सा, संशय, हे सगळे इच्छा, हे सगळे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे आहेत. आत्मस्वरूपाचा त्याचा इतकिंचितही संशय संबंध नाही असा त्याचा बुद्धीमध्ये दृढ निश्चय असतो. इच्छा असते पण इच्छा माझा धर्म नाही, इच्छा हा अंतःकरणाचा धर्म आहे. मग जो अंतःकरण, म्हणून त्या ठिकाणी इच्छारूप वृत्तीची निवृत्ती व्हावी यासाठी तरी तो प्रयत्नशील होईल का? नाही. ज्याच्याशी माझा संबंधच नाही त्याच्यामध्ये काही रूपांतर करावं, अवस्थांतर करावं, काही परिणमन करावं, काही नियमन करावं असं त्याला काही वाटण्याचं कारणच नाही. म्हणून म्हणतात की हे सर्व, हे ज्ञानी पुरुष काय म्हणतो? हे अंतःकरणाचे धर्म आहे, माझे नाही. आणि अज्ञानी काय म्हणतो? हे धर्म माझे आहेत, म्हणजे धर्म आहेत अंतःकरणाचे. म्हणून माऊलीने लिहिलं ना, पुढीलांचे ओझे आपल्या माथा घेजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. त्याचप्रमाणे सर्व क्रिया काया वाचा मनाचे ठिकाणी आहेत आणि आत्मा असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहे असा ज्ञाताचा निश्चय असल्यामुळे तो सर्व व्यवहार करीत असताही अकर्ता आहे या अभिप्रायाने इच्छादिकांचा अभाव सांगितला आहे. त्याच्या ठिकाणी इच्छादिकांचा काय आहे? पूर्णपणे अभाव आहे असं जे म्हणतात, तर त्याचा अर्थ पूर्णपणे अभाव आहेत म्हणजे इच्छा नष्ट झाल्या असं सांगण्यात तात्पर्य नाही. पण त्याच्या ठिकाणी हे जे धर्म आहेत ते अंतःकरणाचे धर्म आणि आत्म्याचं असंगत्व याचं त्याला यथार्थ ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी इच्छेचा अभाव आहे. म्हणजे काय? होणाऱ्या इच्छा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होत नाहीत, त्या अंतःकरणाच्या अनात्म पदार्थांच्या ठिकाणी होतात की ज्यांचा आणि आत्म्याचा कधीही संबंध होणं शक्य नाही. ह्या बोधाने संपन्न असणं, ह्या निश्चयावर आरूढ असणं हीच त्याच्या इच्छेची काय आहे? सर्व इच्छांची निवृत्ती आहे असं सांगतात. त्याला त्याच्याशी तादात्म्य नाही, ती झालेली इच्छा अंतःकरणाची ती माझी आहे असं त्याला तादात्म्य भ्रांती कधीही राहिली नाही. म्हणजे
सर्व क्रिया काया वाचा मनाच्या ठिकाणी आहेत आणि आत्मा असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाल्यामुळे सर्व व्यवहार करीत असतानाही तो अकर्ता आहे. सर्व व्यवहार करत असला तरी व्यवहार करणारी कोण आहे? बुद्धी आहे, शरीर आहे, मन आहे, वाणी आहे. मी असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहे असं सांगतात. मग खऱ्या अर्थाने तो काय असंग आहेत की नाही? आहेत. त्याच्या ठिकाणी इच्छा आहे का? नाही. हे शास्त्रकार सांगतात तेही बरोबर आहे आणि व्यवहारात त्याच्या ठिकाणी इच्छा दिसते हेही बरोबर आहे. त्यांचा विरोध आहे का? काही नाही. श्रुतीमध्ये असे सांगितले की ज्ञान झाल्यानंतर ज्ञानवानाच्या हातून जे शुभाशुभ कर्म होईल त्यापासून उत्पन्न होणाऱ्या पापपुण्याचा संबंध त्यास होत नाही आणि हे प्रारब्ध मात्र भोगानेच क्षीण होते. म्हणून प्रारब्ध बलाने अज्ञानाप्रमाणे सर्व व्यवहार आणि विषयांची इच्छा ज्ञानवानास संभवते. आता काही श्रुतीमध्ये असं सांगितलं आहे की ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्या ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी जे काही व्यवहार होतात ते धर्मात्मक किंवा पाप पुण्यात्मक होऊ शकतात. मग त्याला लेप लागतो की नाही? तर कारण ज्ञानवान पुरुष तर परत जन्माला येत नाही, तर ते म्हणतात लागत नाही. कारण त्या ज्ञानातच सामर्थ्य असे की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा सर्व कर्मांनी म्हणजे त्याचं जे संचित आहे ते संचित कर्मही दग्ध करून टाकतं आणि क्रियमान किंवा आगामी कर्म तेही त्याला लागत नाही असं श्रुती सांगते. असंगत्वबोधामुळं क्रियमान लागत नाही आणि त्याला अपरोक्ष साक्षात्कारामुळं अनंत जन्माच्या असणाऱ्या कोट्यावधी संचित कर्म ती सर्वच्या सर्व दग्ध होऊन जातात. आणि खरं तर त्याच्या दृष्टीनं आत्मस्वरूपाला समजल्यामुळं प्रारब्ध कर्मसुद्धा त्याचं संपतं. पण तुम्हाला त्या ज्ञानीवान पुरुषाचा देह व्यापार करताना दिसतो म्हणून आम्ही सांगतो की त्याचं प्रारब्ध शिल्लक आहे. मग आता त्याच्याकडून जे शुभाशुभ कर्म घडेल ज्ञानवान पुरुषाकडून ते तो करणारा नाही, तर ते काय प्रारब्ध बलाने होत असतं आणि प्रारब्धाचा वेग जिथपर्यंत तिथपर्यंत घडतं. नंतर ते त्याला प्रारब्ध भोगून संपल्यानंतर ते प्रारब्ध संचित आणि क्रियमान हे तिन्ही कर्म नष्ट झाल्यामुळं त्याला आता पुन्हा काम कर्म आणि अविद्या यांच्यापासून मिळणारा जो दुसरा जन्म तो जन्म त्याला परत प्राप्त होत नाही किंवा दुसरं शरीर त्याला प्राप्त होत नाही. त्याचे प्राण लोकांतराला त्या ठिकाणी उत्क्रमण करत नाहीत. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही दान अवघा देवची झाला पायी भरोनिया अंतर्बाही. श्रुतीमध्ये असे सांगितले आहे की ज्ञान झाल्यानंतर ज्ञानवानाच्या हातून जे शुभाशुभ कर्म होईल त्यापासून उत्पन्न होणाऱ्या पापपुण्याचा संबंध त्यास होत नाही आणि जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध मात्र भोगानेच क्षीण होते. मग आता प्रारब्ध जर भोगूनच संपतं, त्याला दुसरा ज्ञानवान जरी झाला तर प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं असं असेल तर त्याच्या प्रारब्धाचं बल असेल तर त्याप्रमाणे त्याला इच्छा होतील की नाही आणि अज्ञानासारखा त्याच्या ठिकाणी व्यवहार पण घडेल की नाही, क्रिया पण घडतील का नाही, घडू शकतात. म्हणून ज्ञानवान पुरुषाचा सर्व व्यवहार हा प्रारब्ध बलाने होत असल्यामुळं अज्ञानाप्रमाणे सर्व व्यवहार त्या प्रारब्ध बलाने त्याच्याकडून होईल आणि तशा प्रकारच्या व्यवहार करण्याची इच्छा देखील अज्ञानाप्रमाणेच त्याच्या ठिकाणी संभवनीय आहे. चौथ्या तरंगाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे शुभ संतती राजाचे तिघे पुत्र गृहत्याग करून गेले आणि नंतर गुरुकडे जाऊन त्यांना ब्रह्मज्ञान कसे प्राप्त झाले याबद्दलची येथपर्यंत सर्व हकीकत सांगितली. आता पुत्र गृहत्याग करून गेल्यानंतर शुभ संतती राजाची काय स्थिती झाली ते सांगतो. आता ह्या शुभ संतती राजाची जी कथा किंवा आख्यान हे कल्पित आहे, पण ते आरंभ दुसऱ्या तरंगात कुठं झालं तर चौथ्या तरंगात झालं, दुसऱ्या तरंगात झालंच नाही, आहे की नाही. आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत काय चाललं त्याच्याच संबंधाने त्याचंच आख्यान किंवा त्याच्या मुलांच्या तत्त्वचर्चा, श्रीगुरूंच्या घरी जाणं, त्यांच्याकडून बोध घेणं हे आत्तापर्यंत चाललं. तर आता सांगतात त्याची अशी स्थिती झाली की त्याची तिन्ही मुलं तर निघून गेली आपल्या आत्मकल्याणासाठी. पाठीमागं हा जसाच्या तसा राजा राहिला. तर त्यावेळेला जे का त्याची तिन्ही मुलं त्या मदालशेमध्ये लिहिलेले, जाई रे जाई बाळा जाई तीर्थे तू हिंड साधू आणि संत जेथे असती उदंड. तो काय तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं बुजाविल प्रचंड, आहे का नाही. पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. अशाप्रमाणे ज्या ज्ञानवान ज्या पुरुषाचे हे तिन्ही पुत्र आपल्या आत्मकल्याणासाठी निघून गेले, अशा वेळेला त्याच्या अंतकरणात तो तर राजा म्हणून तिथं राहिला, तर त्याचे अंतकरणाची काय स्थिती झाली, त्याचा जीवनव्यवहार कसा ते या ठिकाणी सांगतात.
आता पुत्र गृहत्याग करून गेल्यानंतर शुभ संतती राजाची काय स्थिती झाली ते सांगतो. शुभ संततीची स्थिती. मंद वैराग्य कोणासही नेहमी दुःख देते, कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही. आता काय आहे, स्वामी महाराज नेहमी कोणी जरी काय सांगितलं ना, स्वामीजी सर्व झालं परंतु आम्हाला का अनुभूती येत नाही, ते म्हणायचे अनुभूती तर येत नाही, उलट तुला दुःख जास्त वाढलं. पहिला तरी अज्ञान काळात बरा होता, ऐकी नाही, त्याला याचं काही माहीत नव्हतं. जसे ते मनुष्याला एखाद्या याच्यामध्ये ते गटार असतं, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये गंदगी आहे, किळसवाणी पदार्थ आहे असं आपल्याला वाटतं, परंतु ते गाढव आपले डुक्कर जेव्हा त्याच्यात लोळत असतं तेव्हा ते ब्रह्मानंदाचाच भोग घेतं. कारण काय, त्याला त्याचं अज्ञान आहे की नाही. अज्ञान काळात ठीक असतं, पण थोडं जर ज्ञान झालं, दोष दर्शन झालं तर मनुष्याला त्याच्याविषयी वैराग्य निर्माण होतं. परंतु अशा प्रकारचं सात्विक धैर्य नसतं की त्या पदार्थांचा आपण त्याग करू. मग त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाची स्थिती काय होते, पूर्वीपेक्षा अधिक क्लेशमय अशी होते. तर तीच गोष्ट सांगतात. तर ते स्वामी महाराज नेहमी सांगायचं, कोणी म्हटलं असं का होतं, ते म्हणायचं खरं सांगू का, मंद वैराग्य हे नेहमी दुःख देतं. हे वाक्य, मंद वैराग्य हे माणसाला सर्वात अधिक दुःख देतं. कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही. आता विषयात दोष आहे, दर्शन आपल्याला होतं, त्यामुळे विषय सुख वाटत नाही. आणि तीव्र वैराग्य नसतं. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले ह्या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी, वमिले अन्ना लाळन घोटी जेवी रसना, अंगण सोये आलिंगना प्रेताच्या. असं काही इतकं तीव्र तर वैराग्य तर होत नाही. किंवा ज्याला आपण म्हणतो की अग्नीमध्ये हवन केलेलं, जसं त्याच्यामध्ये कोणताच विकार होत नाही, म्हणजे त्या अग्नीमध्ये केलेलं जे हवन आहे त्याच्यामुळं अग्नी पुन्हा तीव्रता, त्याला काय म्हणतो, अग्नी पुन्हा प्रज्वलित होत नाही. त्याप्रमाणे असं काही होत नाही का अनुकूल किंवा विषय जरी समोर आले तरी अंतःकरण निर्विकार राहतं. असं वैराग्य काय अंत, त्याला परवैराग्य म्हणतात. तर ते परवैराग्य नाही, अपरवैराग्यसुद्धा, वशिकार संज्ञक वैराग्यसुद्धा नाही, आणि दोषदर्शन मात्र आहे. आणि पुन्हा यतमान वैराग्य पण आहे, प्रयत्न पण करत राहतो. पण अजून एका इंद्रियाचा निग्रह करण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी स्वाभाविकपणे आलेलं नाही. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये हे मंद वैराग्य कोणासही नेहमी दुःख देते. कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही आणि तीव्र वैराग्य नसते. म्हणून श्रीधन पुत्रादिकांचा त्याग करून घर सोडून जाण्याचे धैर्य होत नाही. परवा एक जण आला आणि तो म्हटला की मला आळंदीला राहायचं. फार मोठा त्याग करून मोठं मिळकत सोडून तो आला इथं, आणि तो म्हटला की मला इथं राहायचं. नंतर 2-4 दिवस राहिला आणि नंतर तो एक दिवस आला आणि तो म्हटला की बा इथं आळंदीला म्हणजे नेमकं काय काय करायला पाहिजे, इथली दैनंदिनी काय आहे. म्हणजे काही नाही, इथं पाठ करायचे, काय अभ्यास करायचा, पारायणं करायचे, आणि इथं तेवढे मी सर्व त्याग करून आलो, तर मला आता इथली दैनंदिनी कशी पाहिजे. म्हणजे दिवसभर हेच करायचं, याच्यामध्ये कायम स्वाध्यायामध्ये राहायचं हळूहळू. पण ते म्हणे इथं मग स्वाध्याय याची नेमकी सुरुवात कशी करावी. तर म्हणलं थोडं थोडं व्याकरण शिकायचं, ते मराठी व्याकरण शिकायचं, संस्कृत व्याकरण शिकायचं, मग संस्थेत बसायचं याच्यामध्ये काही, आणि मोकळा वेळ मिळेल त्याचं पारायण करायचे याच्यामध्ये. तो म्हणलं हेच, मग हे तर मग आमच्या घरी पण शिकवणार आहेत म्हणे. मग म्हणलं घरी जा मग तुम्ही याच्यामध्ये. ते गेला बिचारा लगेच. ह्या महिन्यात 2-3 लोक आले असतील असे की ते लगेच ते म्हणे इथं आलो आम्ही सर्व घेऊन आले, आणि एकानं 200 रुपये आणले, ते 2 दिवसात लॉजवर राहायला संपून गेले. पुन्हा ते 10,000 रुपये द्यायचं जेवणाचं ते पण संपून गेले. मग तो आला म्हटला की आता पुढं काय करायचं. म्हणलं आता मधुकरी मागायची, परंतु ते म्हणे मला ह्याची सवय नाही, दुसरं काय. म्हणलं मग तुम्ही शिकलेले, तुम्ही काम करा तुमच्या, मग कामच जर करायचं तर घरीच केलं तर काय हरकत आहे म्हणे याच्यामध्ये. आणखी काय दुसरं घरी काय करता येईल सांगा. म्हणलं घरी पारायणं करायची. म्हणलं ते चांग, अगदी योग्य सल्ला मिळाला. म्हटलं लगेच गेला निघून. तिथं पिशवी उचलली, लगेच पिशवी घेऊनच आला होता तो. तो म्हणतो श्रीधन पुत्रादिकांचा त्याग करून घर सोडून जाण्याचे धैर्य होत नाही. वास्तविक याच्या 3 मुलांना एवढं वैराग्य निर्माण झालं, ते सगळे सोडलं, तर यालाही जायला काही हरकत नव्हती ना, पण घर सोडून जाण्याचं तर काही धैर्य झालं नाही. अशी स्थिती शुभ संतती राजाची झाली. 3 पुत्र टाकून गेले, पण त्यावेळी राजास तीव्र वैराग्य नसल्यामुळे पुत्रयोगाचे दुःख झाले. त्याला असं वाटलं नाही की माझे पुत्र काय हे आता आत्यंतिक काय दुःखाची निवृत्ती करून परमानंदाला प्राप्त होतील. जे मला जमलं नाही ते माझ्या मुलांनी केलं. पुत्रादिच्छेद पराजयम, असा आनंद झाला नाही. अरे आपले काय त्याला काय औरत संतती हे सगळं काय करून गेले, आपल्याला
त्यागून गेले. त्या पुत्राच्या विरहामुळे त्याला दुःख झालं आणि मंद वैराग्यामुळे विषय भोगाचे सुख झाले नाही. आणि समजा विषय भोग तर होतेच ना त्याला, पण त्याच्यात दूरदर्शन असल्यामुळे विषय भोगाचंही सुख झालं नाही आणि तीव्रतर वैराग्य नसल्यामुळं सोडून जाण्याचंही सामर्थ्य झालं नाही आणि शून्य राज्य सोडून बाहेर जाणेही झाले नाही. आणि हे राज्य सोडून द्यावं, हे शून्यरूप आहे, असत आहे म्हणून बाहेरही गेला नाही, म्हणून फार दुःख झाले. त्यावेळी राजा जर तीव्र वैराग्य असते तर त्याने पुत्रहीन राज्याचाही त्याग केला असता. अरे तो म्हणतो, जनक म्हणतो, पुत्रहीनस्य मे राज्य काय सर्वम दुःखाय कल्पते. पुत्रहीन असणाऱ्या मला हे सगळं राज्य काय आहे दुःखकारक वाटतं, असं कोण म्हणतं? दशरथ म्हणतो ना, दशरथ म्हणतो. त्याप्रमाणे याला आता सगळे पुत्र निघून गेले, आपण कशाला हे सांभाळत बसायचं, असंही त्याला वाटलं नाही. मंद वैराग्यामुळे राजास उपास्य तत्वाचे ज्ञान करून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. आता मंद वैराग्य असल्यामुळं त्याला उपास्य तत्व काय, ज्या लोकांना बुद्धी सूक्ष्म नाही, तीव्र नाही, वैराग्य कमी आहे, असे लोकांना अधिकार कशाचा आहे? नाती निर्विण्ण नाती सक्तो, जो ज्याच्या ठिकाणी अत्यंत वैराग्य नाही आणि अत्यंत आसक्ती नाही, तर भक्ती योगोस्य सिद्धिदाहा, त्याला भक्तियोग हा मार्ग त्याला आपली सिद्धी प्राप्त करून देणार आहे. म्हणून आपल्याकडं उपास्य तत्वाचं ज्ञान करून घ्यावं, तशी उपासना करावी अशी राजाला इच्छा झाली. तेव्हा त्याने आपल्या राज्यातील श्रेष्ठ पंडित बोलावून त्यांना निद्रा जागृती रहित ज्ञानरहित असा देव कोणता की जो आपल्या भक्ताचे रक्षण करतो, असा प्रश्न केला. मग त्याला वाटलं आता उपासना करायची, पण उपासना कोणाची करायची? याच्यासाठी त्यांनी आपल्या जे श्रेष्ठ पंडित शास्त्रज्ञ आहेत त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की वा देव म्हणजे सर्वात श्रेष्ठ असला पाहिजे, आहे की नाही? जर तो निद्रा जागृती आपल्यासारखा स्वप्न पाहणारा असेल तर तो एक काय होईल? जीवच होईल. तेव्हा असा काही सर्वांचा नियामक असणारा, आहे की नाही, असा जो ईश्वर किंवा जो परमात्मा, त्या परमात्मा जो निद्रा जागृती रहित आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचाही व्यवहार नाही आणि अज्ञानाचाही व्यवहार नाही. सुषुप्तीमध्ये जीवाचा काय होतो? अज्ञानाचा व्यवहार होतो आणि जागृती स्वप्नामध्ये काय होतो? ज्ञानाचा व्यवहार होतो. पण जीवभाव आहे तो आहेच. तेव्हा जर असा देव असेल तर तो कसा पाहिजे? निद्रा जागृती रहित असा देव आहे. एकाने सांगितलं की त्यांना विचारलं, काही लोक आहे ना दररोज आपण जसं सकाळचं भगवंताचा काकडा करतो तसं रात्री शेजारती करतात आणि भगवंताला शयनगृहात नेऊन पवडवतात. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं तुम्ही मात्र शेजारती करतच नाही. त्यांनी सांगितलं शेजारती करायचीच नाही म्हणे. जर मी माझा देव जर झोपवला तुमच्यासारखा तर हे जगताचा सगळा प्रलय होऊन जाईल ना, आहे की नाही? त्याला झोप नाही चालणार, आहे की नाही? आणि जर तो जागा होतो म्हणलं तरी त्याला काय झालं? झोपेच्या सापेक्ष जागृती. तेव्हा निद्रा आणि जागृती यांच्या रहित असणारा असा देव कोणता? आणि त्या देवाने माझं संरक्षण केलं पाहिजे की ज्याची उपासना मी केली तर तो माझं संरक्षण करेल. तेव्हा पहिल्यांदा त्या देवाचं स्वरूप, त्या उपास्याचं स्वरूप, त्याच्या उपास्याच्या स्वरूपाची प्राप्ती करण्याचं साधन आणि त्याचं फल हे मला तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा आहे, असं म्हणतो तो. की तेव्हा त्याने आपल्या राज्यातील श्रेष्ठ पंडित बोलावून त्यांना निद्रा जागृतीरहित ज्ञानरहित असा देव कोणता की जो आपल्या भक्ताचे रक्षण करतो, असा प्रश्न केला राजाने पंडितांच्या सभेमध्ये. आणि त्यावेळेला आता जे बोलले, तर आता ते जे बोलले ते थोडं वेगाने घेतो, आहे की नाही? त्याच्यामध्ये काय बोलले परत वाचलं तर लक्षात येईल लगेच. आता ती सभा बसलेली आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो स्वतः विष्णू काय माणसात जो ज्याचा उपासना करतो त्याला त्यातच श्रेष्ठत्व असतं आणि त्यामुळं त्याचा अभिनिवेश असल्यामुळं तोच देव श्रेष्ठ आहे असं समजून सांगतो. तर त्याचा प्रकार या ठिकाणी सांगतात. साधारणपणे आपण जेव्हा उपासना करतो त्या उपासनेमध्ये ह्या गोष्टी उपासकांच्या आपल्या सगळ्या भारतामध्ये जे वैचित्र्य आहे उपासनेचं आणि जे भांडणं आहे, जे अनेक पंथ आहेत, जे संप्रदाय आहे, त्यांनी काय केलेलं आहे, परमात्म्याचं वास्तव स्वरूप न कळल्यामुळं जे काही पुराणांमध्ये किंवा त्यांच्या परंपरेमध्ये जे काही परिच्छिन्न रूप आहे त्या परिच्छिन्न रूपालाच ते ईश्वर मानतात आणि त्याच्याच उपासनेने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतं असं सांगत राहतात. तेच सांगण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे की विष्णू उपासकाचे मत. असा राजाचा प्रश्न ऐकून प्रथम विष्णूचा उपासक याने राजास सांगितले की सर्व देवात वासुदेव श्रेष्ठ असून शंकर, ब्रह्मदेव, गणपती, सूर्य, देवी वगैरे देवता विष्णूच्या आज्ञेत वागतात. त्या विष्णूपासून सर्व जगत उत्पन्न होते व त्यातच अनेक अवतार धारण करून तो भक्तांचे रक्षण करतो, असे सर्व उपनिषदे, महाभारत, पद्मपुराणादी ग्रंथात सांगितले आहे.
ज्याने भक्ताच्या कल्याणाकरिता शंख चक्र गदा पद्म ही हातात नित्य धारण केली आहेत व जो कृपाळू आहे तो विष्णूच सर्वास उपास्य आहे, त्या सर्वांनी त्या विष्णूचीच उपासना करावी. शंकर विष्णूचा उत्तम भक्त आहे म्हणून सर्वास उपास्य नाही. आता शंकरच भगवान विष्णूची जर उपासना करीत असेल तर तो सर्वात श्रेष्ठ उपास्य म्हणता येईल का? नाही, असं तो विष्णू उपासक ह्या राजाला सांगतो. जो स्वतःच अमंगल शववत म्हणजे प्रेताप्रमाणे असून भस्म आणि डमरू हे ज्याचे ऐश्वर्य, तो दुसऱ्याचे काय कल्याण करणार? त्याचा मुलगा विलक्षण रूपाचा जो गणपती, त्याचप्रमाणे अतिनिंदित कपटदोषाची खाणी जी देवी, तसेच एका ठिकाणी स्थिर न राहता सतत भ्रमण करणारा जो सूर्य, या देवतांच्या ठिकाणी आपल्या भक्ताचे कल्याण करण्याचे सामर्थ्य नाही. म्हणून या सर्वांची उपासना टाकून भगवान विष्णूचीच उपासना करणे योग्य आहे. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. इतर देवतांची निंदा केल्याशिवाय आपल्याकडे आपल्या वारकरी संप्रदायाच्या देवतेचं किंवा आपल्या संप्रदायाचं या ठिकाणी महात्म्य सांगायचं म्हणजे काय करायचं? खरं वारकऱ्याचं महात्म्य तर वारकरी कशाला म्हणतात, वारकऱ्याची साधना काय, त्याला आपल्या उपास्याची प्राप्ती कशी होती हे आपल्याला सांगता येत नाही. मग आपण काय करतो? इतरांची टीका करणं हेच आपल्या वारकरी संप्रदायाच्या ऐश्वर्याचं प्रतिपादन आहे, अशी आपली काय उगीच चुकीची समजत आहे की नाही? दुसऱ्याची टीका केली की मग आपल्याला काय वाटतं? बरं वाटतं. वास्तविक या ठिकाणी आपलं जे उपास्य आहे त्याचीच उपासना करावी ना, दुसऱ्याची टीका करण्याचं कारण नाही. पण हा त्याला काय म्हणतात? अर्थवाद. कधी बोलायचं झालं व्यवहारात की अर्थवादाने बोलावं लागतं. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. निंदा करण्यात शास्त्रकारांचं तात्पर्य नाही. विष्णू पुराणात जरी याची निंदा केली ह्या देवतांची, निंदा करण्यात तात्पर्य नाही, तुमची विष्णूची उपासना करण्यात तात्पर्य आहे, असा अर्थ आपण गुणग्राहकतेने घ्यावा. आता असं ऐकल्याबरोबर त्याच दरबारामध्ये राजाच्या बसला होता शंकराचा उपासक, तो शिवोपासकाचे मत. तो म्हणायला लागला. विष्णू उपासकाचे भाषण ऐकून डोळे फिरवून शिवोपासक रागाने असा म्हणतो की अहो, जो जे मागेल ते त्यास देऊन भक्ताचे कल्याण करणारा शिवासारखा दुसरा देव कोण आहे? असे धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोधकाम भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. असा असणारा असे पहा की ज्याने आपले सर्व ऐश्वर्य विष्णूस अर्पण करून स्वतः भस्मधारण करून चर्मकपाल हाती घेऊन स्वतः लंगोटी लाविली आणि त्यावरून असे सुचवले की वैराग्यासारखे सौख्य विषयात नाही. असे व्रत धारण करून काशीपुरीत मरणाऱ्या जीवांना दुःखद गर्भवासातून मुक्त करून सायुज्य मुक्ती देतो, तसाच अद्वैत उपदेश करून ब्रह्मप्राप्ती करून देतो. याप्रमाणे उंच नीच भेद न पाहता भक्ता भक्तास मुक्ती देणारा शंकरासारखा भोळा दाता कोण आहे? विष्णू कपटी असल्यामुळे आपल्या भक्ताचे मात्र रक्षण करतो आणि बाकीच्यांचा नाश करतो. याकरिता शंकरच उपास्य आहे, विष्णू त्याचा उपासक आहे. रामचंद्राने रामेश्वराची शंकराची उपासना केली म्हणून युद्धास त्यास यश आले, असे स्कंद पुराणात भगवान व्यास यांनी सांगितले आहे. भारत आणि पद्मपुराणात विष्णूचे श्रेष्ठत्व सांगितले आहे, त्याचे तात्पर्य भिन्न आहे. भारतीय युद्धात अश्वत्थाम्याने नारायणास्त्राचा आणि अग्निअस्त्राचा उपयोग केल्यामुळे पुष्कळ सैन्याचा नाश झाला, परंतु पांडवातील कोणीही मेला नाही. म्हणून अश्वत्थाम्याने रथाचा त्याग करून धनुर्वेद गुरूंचा धिक्कार केला आणि वनात जाऊ लागला. तेव्हा व्यासाने त्यास उपदेश केला की तू धनुर्वेदाचा आणि गुरूंचा धिक्कार करू नकोस, कारण अर्जुन आणि कृष्ण हे नरनारायण रूप असून त्यांनी शिवाची फार भक्ती केली. त्या भक्तीच्या अधीन होऊन साक्षात शंकर त्यांच्या रथाच्या अग्रभागी राहिला आहे. तो तुझ्या अस्त्राचा व सामर्थ्याचा नाश करतो. असा कोणता शंकर रथाच्या अग्रभागी राहिलेला आहे? हो, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शार्ंगधरू अर्जुनेशी. आता या भारतातील प्रसंगावरून नारायणाची म्हणजे कृष्णाची विभूती महादेवाच्या कृपेने उत्पन्न झाली हे सिद्ध होते. म्हणून ग्रंथात विष्णूच्या ऐश्वर्याचे कितीही प्रतिपादन केले असले तरी या भारतातील प्रसंगावरून विष्णू शिवभक्त आहे हे सिद्ध होते. ज्या शिवाच्या भक्तीने विष्णूला सेवेत्व येते तो शिवच परमसेवी आहे,
असे अप्पया दीक्षिताने तात्पर्य काढले आहे. वेदांतातला काय मला वाटतं वेदांत परिमल नावाचा ग्रंथ आहे, तो ह्या अप्पया दीक्षिताने लिहिला. तो सगळ्या वेदांत दर्शनामध्ये सर्वात अतिउच्च कोटीचा ग्रंथ मानला जातो. परंतु कशामुळं ब्रह्मचिंतनाचं अद्वैत ब्रह्मचिंतनात, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इतका अभिनिवेश धारण केला आहे त्याच्या मंगलाचरणामध्ये. आणि त्यांच्या परंपरेनुसार त्यांनी काय केलं की अप्पया दीक्षिताने भगवान शंकर हेच सेव्य आहे असं सांगितलेलं आहे. शिवच परम सेव्य आहे असे अप्पया दीक्षितांनी तात्पर्य काढले आहे. शिवाय इतरांना नुसते देव म्हणतात, इतरांना काय म्हणतात देव, आणि फक्त शंकरासच महादेव म्हणतात. याच्यावरून महादेव म्हणजे शंकरच काय उपास्य आहे यावरूनही महादेवच सेव्य ठरतो. तसेच समुद्रमंथनाच्या वेळी उत्पन्न झालेले विष भक्षण करून सर्वांचे रक्षण महादेवानेच केले. गणपती सर्व विघ्नांचा नाश करतो असे म्हणतात, पण गणपतीत असणारे सर्व गुण शिवाचेच आहेत, कारण कार्यात कारणाचे गुण असतात असा नियम आहे. नारद पंचरात्र मिथ्या असल्याचे अप्पया दीक्षितांनी परिमल ग्रंथात सिद्ध केले आहे. याकरिता शिवच सर्वांना सेव्य आहे. या ठिकाणी हे सगळ्या देवतांची उपासना करू नये, फक्त करायचे कोणाची? शिवाची उपासना करावी. आता गणपती उपासकाचे मत. शिवाचा पुत्र गणेश असून त्यात शंकराचेच गुण आहेत, गणेशाचे स्वतंत्र गुण नाहीत असे ऐकून गणपती उपासकास क्रोध आला व तो राजास म्हणाला की हे विष्णू शिवोपासक जे प्रतिपादन करतात ते सर्व खोटे आहे. कारण प्रथम गणपतीची पूजा केल्या वाचून हरिहरादी सर्व देव त्रिपुरवधास गेले, परंतु त्याचा वध झाला नाही. मग त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी गणपतीचे पूजन केले. त्याबरोबर गणपतीच्या कृपेने त्रिपुराचा वध करण्यास समर्थ झाले. गणपतीचे महात्म्य भगवान व्यासांनी गणेश पुराणात विस्ताराने वर्णन केले आहे, म्हणून गणपतीच उपास्य आहे. आता देवी उपासक सांगतात. देवी उपासक म्हणतात, हे राजा, हे सर्व देव शक्ती वाचून प्रेता समान आहेत. त्यांनी शक्तीची पुष्कळ उपासना केली म्हणून सर्व देव अधिकारी झाले. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य यांच्या ठिकाणी जी शक्ती आहे ते भगवतीचे रूप आहे. देवादिकामध्ये तिचा अंश जास्त आहे म्हणून ते श्रेष्ठ. देवादिकामध्ये तिचा अंश जास्त आहे म्हणून ते श्रेष्ठ आहेत. ज्या शक्तीच्या अधिकतेमुळे ते श्रेष्ठ आहे ती शक्तीच उपास्य आहे. याचा विचार पाशुपत तंत्रात स्पष्ट आहे. तिचा काली अंश प्रधान असून माहेश्वरी इत्यादी दुसरे अनंत अंश आहेत, म्हणून देवीच उपास्य आहे. आता सूर्योपासकाचे मत. राजा, मी शपथ करून सांगतो की अति पापिष्ट वरील उपासकाचे मत अप्रमाण समज. कारण एका भानू वाचून म्हणजे सूर्या वाचून सर्व देव अंध आहेत. भानूच सर्वांचे प्रकाशन करतो. दीप किंवा रत्नादी पदार्थ हे अन्य पदार्थाचे प्रकाशन करतात, परंतु तेही सूर्याचेच अंश आहेत. दुसऱ्याचे हिताकरता स्वतः सारखे भ्रमण करणारा भानूशिवाय दुसरा देव कोणीही नाही. सर्व वैदिक कर्मे कालाधीन आहेत. तो भूत, भविष्य आणि वर्तमान काल सूर्यगतीच्या अधीन आहे. ज्याच्या कोपाने सर्व भस्म होऊन जाईल त्या सूर्याची दोन रूपे आहेत, एक निराकार प्रकाश आणि दुसरा साकार प्रकाश. ज्याचा वेदांती भाती शब्दाने व्यवहार करतात तो सूर्याचा सामान्य प्रकाश. अस्ति भाती म्हणतो ना आपण, तर तो भाती म्हणजे सूर्याचाच काय आहे? सामान्य प्रकाश. आणि तोच सर्व जगताचे अधिष्ठानही आहे. त्याच्याच अज्ञानाने जगत विवर्त भान होते. म्हणजे तोच काय सगळ्या जगताचा अधिष्ठान आहे, सामान्य प्रकाश म्हणजे सूर्य. आणि त्या सूर्याचं अज्ञान असलं सामान्य प्रकाशाचं का जगत विवर्त भान होते. जगत ह्या सूर्याचंच काय आहे? विवर्त आहे. अशा प्रकारचं भान होतं. तो निराकार प्रकाश अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबसहित अहम भानू असा होता. अहम ब्रह्म नाही होत. हां, त्या निराकार प्रकाश सामान्य प्रकाश अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबासहित अहम भानू मी सूर्य आहे असा होतं. कारण काय आहे वेदामध्ये वचन अहम मनुरभवम, मी मनु झालो, मी सूर्य झालो असा प्रकार. काय आदित्य अर्थाने दुसरं एक वचन आहे अहम मनुरभवम, अहम सूर्य, असं काय मी सूर्य झालो. तेव्हा अज्ञान निवृत्तीद्वारा जगद्विवर्ताची निवृत्ती होते. मी भानू आहे असं म्हटलं की मग अज्ञानाच्या निवृत्तीबरोबर जगद्विवर्ताची निवृत्ती होते. सूर्योदय काली जो प्रकाश होतो तो चंद्र नक्षत्राधिक ज्याच्या प्रकाशाचे अंश आहेत तो दुसरा साकार प्रकाश. या रीतीने भानूची दोन रूपे आहेत. त्यात निराकार रूप ज्ञेय आहे. सूर्याचीच दोन रूप आहे. एक आहे ज्ञेय जे निराकार रूप आहे आणि साकार रूप आहे ध्येय, ही सूर्याची दोन रूप आहेत. यासच वेदांतामध्ये निर्गुण सगुण भेदाने दोन प्रकारचे ब्रह्म म्हणतात. सूर्यच ब्रह्म आहे
काय कम ब्रह्म खम ब्रह्म असं म्हणतात, तसं सूर्यसुद्धा काय आहे, ब्रह्मच आहे अशी वचनं आहेत. म्हणून सूर्य सर्वांना उपास्य आहे, सर्वांनी सूर्याचीच उपासना करावी. आता हे झाले पंचदेवता मानणारे. आता नंतर स्मार्तमत. स्मार्तमत सांगतात, स्मार्त म्हणजे स्मृतीला अनुसरण, म्हणजे जसं वेद आहे ना, वेदाचाच अर्थ आपल्या पद्धतीने वेगळ्या रीतीने सांगणारे, ते स्मृतिग्रंथाला अनुसरणारे त्यांना म्हणतात स्मार्तमत. स्मार्त पंडित पाचही देवतांच्या ठिकाणी भेदबुद्धी करीत नाही. आता ते हे मत सध्या या स्मार्त मतालाही आपण आणखीन वाढवून ठेवलेलं आहे. आता परवा आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथं त्यांनी सांगितलं की आमच्या एक मंदिर बांधून झाले, आता त्याच्या शेजारी म्हणे की आम्ही हे येशू ख्रिस्ताचं, त्याच्याच ठिकाणी पैगंबराचं आणि अजून कोणातरी धरतुष्टा कोणातरी अशी 3 मंदिरं करायची म्हटले याच्यामध्ये, कारण सर्व धर्म काय आहे, समभाव आहे. तर ह्यांनी काय केलं की हे जे लोक भांडत बसले कोणत्या मताचं करायचं, म्हणून या ठिकाणी स्मृतिग्रंथामध्ये स्मार्तमत काय ते पहा. स्मार्त पंडित पाचही देवतांच्या ठिकाणी भेदबुद्धी करत नाही. ते म्हणतात सगळे देवता काय आहे, एकच आहे, मग कोणत्या देवतेचं उपासना करावं. म्हणून काहींच्या ठिकाणी आजही अशी काही परंपरा आहेत की या 5ही देवतांची, पंचदेवतांचं पूजन त्यांच्यामध्ये करतात, त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही. आता आपल्या जे वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला आहे यांनी, काही नाव त्यांचं नाही ते नाही पूर्वीचे, तर त्यांनी असं सांगितलं की हे जे पांडुरंग देवता आहे, शैव वैष्णवाचा वाद मिटण्यासाठीच या ठिकाणी पांडुरंगाने अवतार धारण केला. का तर पांडुरंगाच्या मस्तकावर काय आहे, पिंड आहे की नाही, काय ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे, किंवा भगवान परमात्मा म्हणतात की मी जर आता शंकराचं जर स्तवन केलं तर मग आत्मस्तुती होता संचारो असं सांगतात. मी जर आत्मस्तुतीच केल्यासारखं होईल. भगवंताच्या मस्तकावर काय आहे, भगवान शंकर बसलेले आहेत. मग आता याचा अर्थ काय, आपला जो संप्रदाय आहे, हरिहरा नाही भेद, नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तर हे तर असं सांगतात, स्मार्त पंडित पाचही देवतांच्या ठिकाणी भेदबुद्धी करीत नाहीत. त्यांचे मतही या सर्वाहून विरुद्ध आहे, कारण वैष्णव मतात विष्णू समान अन्य देव नाही. आता हे जे स्मार्त मत आहे सगळ्यांनाच विरुद्ध झालं की नाही, त्यांनी सर्व देवतांचा स्वीकार केला, पण सर्व देवतामध्ये या सर्वांचा स्वीकार नाही, आमच्याच देवतेचा काय केला पाहिजे, स्वीकार, श्रेष्ठ उपास्य म्हणून. कारण वैष्णव मतात विष्णू समान अन्य देव नाही, बाकी सर्व देव विष्णूचे भक्त आहेत. विष्णूची जी रामकृष्ण नारायणादी नावे आहेत त्या समानच अन्य देवतांची नावे आहेत असे कोणी म्हणेल तर तो नामापराधी आहे. जेवढं नाव त्या विष्णूच्या नामाचं महत्त्व आहे तेवढं इतर नावाचं महत्त्व नाही. विष्णवे नमःच म्हटलं पाहिजे, नमः शिवाय म्हणता कामा नाही, कारण ह्या दोन्ही नामामध्ये काय होतं, दोन्ही नामामध्ये खूप फलाचा भेद आहे. आणि शिवाय काय होतं, त्या आपल्या उपास्याचं नाव न घेता दुसऱ्याचं घेतलं तर हा काय होतो, दश नामापराधापैकी एक नामापराध आहे. तसेच शैव मतात शिवासमान अन्य देव नसून शिवनामोच्चारणाचे फल विष्णू नामोच्चारणाने होत नाही. या रीतीने सर्वांच्या मनात आपापल्या उपास्य देवासमान अन्य कोणीही देव नाही. आणि स्मार्त मतात सर्व देव समान आहेत, म्हणून त्यांचे मत पाचाहूनही विरुद्ध आहे. म्हणजे यांचं एक काय झालं, ते पहिली 5 मतं आणि हे 5हून विरुद्ध असं 6वं मत आता विरुद्ध आहे. तसेच हे झाले 5, ते आहे ना, 6 जणे भांडती काय, 18 भांडती काय, 6 जणे कांडती, असं काहीतरी आहे एक नाथ महाराजांचा अभंग आहे मला वाटतं. 6च्या 6 जसं आता हे सगळे भांडायला लागले की नाही, स्मार्त मत किंवा पंचदेवता हे सगळे परस्पर भांडतात की नाही, एकमेकामध्ये कलह करतात की नाही, तसाच आता 6 शास्त्रांचा परस्पर विरोध. आता तशी षटशास्त्र जे आहेत ना, म्हणजे कोणती आस्तिक असणारी सांख्य, पातंजल, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या शास्त्रांचेही मत परस्पर विरुद्ध आहे. आता प्रत्येकाचं पुन्हा या सगळीकडं पाहिलं तर आता पाठीमागं वास्तविक यांच्यात कसा समन्वय, मागं कोणाला कळलं, हे तर्कदृष्टीला कळलं, त्यामुळे त्यांनी ते जुळून घेतलं आणि तो निश्चयावर आरूढ झाला. पण हा बिचारा आता उपास्यामध्येच घडलेला आहे. कोण, त्यांचा वडील शुभ संतती राजा. तर त्यामुळं त्यांनी हे सगळे बोलाल्यानंतर त्याच्या बुद्धीत गोंधळ होईल की नाही आणखीन. आता ते झालं स्मार्त मत आणि पंचदेवतांच्यामध्ये कोणती श्रेष्ठ आहे हे सांगितलं, विष्णुपासक, शिवोपासक. आता आणखीन ते म्हणतात हे नाही, काही माणसाने नुसतं असं भावनेने करून चालत नाही, विचारात पण करावा लागतो. मग विचार करणारी दर्शनं आहे की नाही. विचार जरी वेदाच्या अनुसार केला तरी प्रत्येक आपलं डोकं
चालवतंच त्याच्यामध्ये. म्हणून 6 शास्त्रांचा परस्पर विरोध. ही शास्त्र कोणती? तर सांख्य, पातंजल, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. या 6 शास्त्रांचे मत परस्पर विरुद्ध आहे. कारण की सांख्यशास्त्रात ईश्वराचा अंगीकार नसून आपल्याला हे सगळं चिंतन झालेलं आहे, काय आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही. कारण की सांख्यशास्त्रात ईश्वराचा अंगीकार नसून सांख्यशास्त्र ईश्वर मानत नाही, ईश्वरा असिद्ध हे म्हणतं. योगाच्या सहाय्यतेशिवाय केवळ प्रकृती पुरुष विवेक ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात. सांख्य म्हणत नाही का योगासनं वगैरे केली पाहिजे, धारणा अष्टांग योगाचं साधन न करता केवळ प्रकृती पुरुषाच्या विवेकापासूनच मोक्ष होतो, ईश्वराचा अंगीकार करत नाही. त्यांचे विरुद्ध पातंजल शास्त्रात ईश्वराचा अंगीकार असून समाधीने मोक्ष मानतात असा विरोध आहे. आणि योगशास्त्र जे सांगतं ते म्हणतात की अष्टांग योगाचं साधन केलं पाहिजे, निर्विकल्प समाधी केला पाहिजे, तरच मोक्ष प्राप्त होतो आणि ईश्वर पण मानला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? ईश्वर प्रणिधानात वा. न्यायमतात 4 प्रमाणे व 16 पदार्थ आणि वैशेषिक मतात प्रत्यक्ष अनुमान अशी 2च प्रमाणे व 7 पदार्थ मानतात. आता न्यायमतामध्ये प्रमाणे 4 मानली, पदार्थ 16 मानले. वैशेषिक मतात फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण मानलं. न्यायमतात पुढं उपमान आणि अर्थापत्ती ना, उपमान आणि अर्थापत्ती नाही, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान अशी 4 प्रमाणं मानले. आणि यांच्यामध्ये न्यायमतात 16 पदार्थ कोणते मानले? 16 पदार्थ न्यायमतामध्ये कोणते मानले? हे तेच द्रव्य, दिशा, काल वगैरे. न्यायमतातले 16 पदार्थ कोणते? पंचमहाभूत. त्या ह्याच्या न्यायसूत्रामध्ये तर 16 पदार्थ त्यांनी वेगळे त्याच्यात दुसरं मानलेलं आहे. पण आता आपण जे याच्यात पाहत होते नाही, मला त्याच्यात दिलेले पण नाही ना, त्यात याच्यामध्ये असेल कुठं, तक्त्यामध्ये असेल तर असेल, तक्त्यात पण नाही ना. बरं, नंतर सांगतो. त्यांच्यामध्ये सांगितलेले 16 पदार्थ आणि 4 प्रमाणं मानली. आणि वैशेषिक मतामध्ये प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2च प्रमाणं मानले आणि 7 पदार्थ मानले. म्हणजे कोणते? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, समवाय, विशेष आणि अभाव असे 7 पदार्थ मानले. असे पुष्कळ विरोध आहेत, परंतु जिज्ञासूस त्याची गरज जरूर नाही म्हणून लिहित नाही. त्याचप्रमाणे पूर्वमीमांसेत मोक्षरूप नित्यसुखाचा आणि ईश्वराचा अंगीकार नसून कर्मजन्य विषय सुखच पुरुषार्थ मानतात. पूर्वमीमांसामध्ये मोक्ष जे आहे ना, नित्यमोक्ष असं ते मानतच नाही आणि त्याच्यामध्ये ईश्वराचा अंगीकार पण करत नाही. तर ते म्हणतात म्हणती संसारी जन्मे जे यगाधिक कर्म की जे यज्ञाधिक का यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. आणि त्या सांगणारं जे स्वर्गसुख त्यालाच ते मोक्ष असं म्हणतात आणि ईश्वर ते मानत नाहीत. परंतु वेदांतामध्ये किंवा म्हणजे उत्तरमीमांसेमध्ये ईश्वराचा व मोक्षाचा अंगीकार आहे. नित्य सुख, सुखरूपता अशा प्रकारचा जो मोक्ष तो वेदांत मतामध्ये मानलेला आहे. ते स्वर्गाला मोक्ष म्हणत नाही. आणि ईश्वर श्रौत आस्तिक असल्यामुळं श्रुतीनं सांगितलं म्हणून श्रुतिसिद्ध ईश्वर उत्तरमीमांसक किंवा वेदांती मानतात. विषय सुख प्राप्त करून घेणे हा पुरुषार्थ नाही. उत्तरमीमांसेचे मत काय आहे ते सर्व या ग्रंथात स्पष्टच सांगितलेले आहे. ते विषय सुख प्राप्त करून घेण्यात पुरुषार्थ नाही, म्हणजे पुरुषाच्या इच्छेचा हा विषय होत नाही, विषय भोग असं सांगतात. आणि आता ह्या उत्तरमीमांसेचं काय चिंतन आहे तर सगळा हा ग्रंथ म्हणजे उत्तरमीमांसेचाच ग्रंथ आहे म्हणून ते या ग्रंथात स्पष्ट सांगितलेच आहे. बाकीच्या शास्त्रांचे मत उत्तरमीमांसेहून विरुद्ध असून त्यात भेद प्रतिपादन केला आहे आणि बाकीचे शास्त्रांचे मत उत्तरमीमांसेहून काय आहे विरुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये काय ते भेद कथन करणारी शास्त्र आहे. हे अभेद कथन करणारं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणारं किंवा अद्वैत सिद्धांत मानणारं असं फक्त एकच उत्तरमीमांसा शास्त्र आहे. उत्तरमीमांसेत भेदाचे खंडन करून अभेदाची सिद्धी केली आहे. उत्तरमीमांसा किंवा वेदांत दर्शनामध्ये भेदाचं खंडन आणि अभेदाची सिद्धी अशा रीतीने सर्व शास्त्रांचे सिद्धांत परस्पर विरुद्ध आहेत. आता हे सगळे सिद्धांत 6 शास्त्र पाहिली, हे जे उपासना करणारे भगवान शैव किंवा वैष्णव संप्रदाय, देवी संप्रदाय पाहिलं, शक्ती उपासक, तर सगळ्यांच्यामध्ये काय परस्पर विरुद्ध आहे. असं पाहिल्यानंतर आता तर त्या शुभ संततीच्या राजाच्या दुःखाला काय नाही राहिला, पारवारच राहिलं नाही. काय करावं, आणखीनच बुद्धी गोंधळून गेली. तेव्हा शुभ संततीची विरुद्ध वाक्यांच्या
एकवाक्यतेविषयी शंका. तेव्हा ही सगळी विरुद्ध वाक्य पाहिल्यानंतर त्याच्यात एकवाक्यता कशी करायची याविषयी त्यांनी केलेली जी शंका आहे ते पुढं आता सांगणार आहेत. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.